आजकाल आपण काही मोठ्या चुका करत आहोत. पहिली चूक म्हणजे आपल्याला पोटात भूक नसताना सुद्धा आपण काहीतरी खाणं चालू ठेवत असतो. बरीच लोक असं करतात की बोर होतोय, चला खाऊन घेऊया. स्ट्रेस फील होतोय, चला खाऊन घेऊया. जेवणाची वेळ झालीये, आता तर खावंच लागेल. पण असं जर गरज नसताना तुम्ही खात असाल तर शरीरातली इन्सुलिनची पातळी वाढते. याने तुमच्या शरीरामध्ये चरबी वाढायला सुरुवात होते. दुसरी चूक, आपण जेवण आपल्या समोर आलं की लगेच जेवायला बसतो. जर खाण्या अगोदर आपण 6 वेळा दीर्घ श्वसन केलं तर आपण सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम कडे येतो. यामुळे आपण फाईट आणि फ्लाईट मोड मधून एकदम रिलॅक्स फेज मध्ये येतो. यामुळे शरीर शांत होते आणि शरीरामध्ये जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा मिळतो. याने अन्नातलं जास्तीत जास्त न्यूट्रिशन शोषण केलं जातं. तिसरी चूक, आपण जेवण आपल्या समोर आल्यावर काही ना काहीतरी तक्रार सुरू करतो. आज हे काय जेवण बनवलंय, यामध्ये तर मीठच कमी आहे आणि तुम्हाला माहिती ना मला ही भाजी आवडत नाहीये, असं तुम्ही कंप्लेंट करून जेवला तर हे तुम्हाला अपचन करायला कारणीभूत ठरतं. तुमचं शरीर याचं नीट शोषण करणार नाही. म्हणून तुम्ही ह्या चुका करू नका. अशा अजून हेल्पफुल टिप्ससाठी तुम्ही संजीवनी होमिओपॅथीला फॉलो करा, कारण होमिओपॅथी म्हणजे संजीवनी.